पाठ 5. वारे. मुलांनो, वर्गाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर तुम्हाला कोणत्या वस्तू हलताना दिसतात? अगदी बरोबर, झाडाची पानं हलताना दिसतात. या वस्तूंना तुम्ही जाऊन धक्का दिलाय का? नाही ना. म्हणजे या वस्तू स्वतःहून हलता आहेत. बरोबर? मग कशामुळे? वाऱ्यामुळे. छान. वाऱ्याचा स्पर्श आपल्याला सहज जाणवतो, पण आपण वारा बघू शकत नाही. पण आपल्या सभोवतालच्या ह्या वस्तू जेव्हा हलतात तेव्हा आपल्याला वारा अनुभवता येतो. म्हणजेच हवेच्या वाहण्याचा वाऱ्याशी संबंध असतो. तर मग हवा का वाहते? तर असं की पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो हे तुम्हाला माहितीये. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेने जेव्हा होते तेव्हा वाऱ्याची निर्मिती होते. हवेच्या दाबातील फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो. हवेच्या दाबातला फरक जिथं कमी तिथे वारे मंद गतीने वाहतात आणि हवेच्या दाबातला फरक जिथे जास्त तिथे वारे वेगाने वाहतात. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणात मोजतात. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. या ठिकाणी ही दिशा आपल्याला या वक्र बाणांनी बघायला मिळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांच्या मूळ दिशेत झालेला हा बदल आहे. वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. म्हणजे पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमेकडून येणारे वारे. आता वाऱ्यांचे प्रकार बघूया. 1. ग्रहीय वारे. पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात आणि हे वारे पृथ्वीचं विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, म्हणून त्यांना म्हणायचं ग्रहीय वारे. उदाहरणार्थ पूर्वीय वारे, पश्चिमी वारे. दोन्ही गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. पृथ्वीच्या वरीपलनाचा या वाऱ्यांवर परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे, तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळच्या हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात आणि या वाऱ्यांना म्हणायचं पूर्वीय वारे. दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60 अंश अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम म्हणजे मूळ दिशा बदलते आणि दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. यांना म्हणायचं पश्चिमी वारे. दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय म्हणजे 55 ते 65 अंशाच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना म्हणायचं ध्रुवीय वारे आणि त्यांची दिशा असते पूर्वेकडून पश्चिमेकडे. यानंतर स्थानिक वारे. काही वारे कमी कालावधीत आणि विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रातच वाहतात. यांना म्हणायचं स्थानिक वारे. हे ज्या प्रदेशात वाहतात तिथल्या हवामानावर त्यांचा परिणाम दिसतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रदेशात विशिष्ट परिस्थितीत वारे वाहतात हे स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात. प्रमुख स्थानिक वारे लू हे उष्ण आणि कोरडे असतात. हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात, बहुधा दुपारी वाहतात. सिमूम हे उष्ण, कोरडे आणि विनाशकारी स्थानिक वारे सहारा आणि अरेबियन वाळवंटातून वेगाने वाहतात. हे विध्वंसक असतात. चिनूक हे उबदार आणि कोरडे स्थानिक वारे उत्तर अमेरिकेतल्या रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहतात, त्यामुळे तिथले बर्फ वितळतं आणि तापमानात वाढ होते. मिस्ट्रल हे थंड आणि कोरडे वारे स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात. हे आल्प्स पर्वतावरून येतात आणि तापमानात घट करतात. बोरा हे थंड आणि कोरडे वारे आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहतात. पाम्पेरो हे थंड आणि कोरडे वारे दक्षिण अमेरिकेतील पंपास या गवताळ प्रदेशात वाहतात, तर फॉन हे उष्ण आणि कोरडे वारे आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतात.
यानंतर दरीय वारे. पर्वत शिखर आणि दरी यांच्या तुलनेत दिवसा पर्वत शिखर उष्ण आणि त्या मानाने दरीचा भाग तुलनेने थंड असतो. त्यामुळे दरीमध्ये हवेचा दाब जास्त आणि त्या मानाने पर्वत शिखरांवर हवेचा दाब कमी असतो. त्यामुळे दिवसा दरीतून पर्वत शिखराकडे वेगाने वारे वाहू लागतात. याला म्हणायचं दरीय वारे. यानंतर पर्वतीय वारे. रात्री पर्वत शिखर लवकर थंड होतं. तुलनेनी दरीचा भाग उष्ण असतो. पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो आणि म्हणून पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. दरीतली उष्ण आणि हलकी हवा वर ढकलली जाते. त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. यानंतर खारे वारे आणि मतलई वारे. समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशामध्ये आपल्याला सागरीय म्हणजे खारे वारे आणि भूमीय म्हणजे मतलई वारे अनुभवता येतात. जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते. जमीन स्थिर आणि अपारदर्शक असते. त्यामुळे उष्णतेचे वहन जलद गतीने आणि जास्त प्रमाणात होते. म्हणून जमीन अधिक लवकर तापते. त्या मानाने पाण्याची घनता कमी असते. पाणी अस्थिर आणि पारदर्शक असते. त्यामुळे पाणी लवकर तापत नाही. परिणामी जमीन आणि सागरी भागातील हवेच्या दाबात फरक पडतो. दिवसा समुद्राच्या किनारी भागातील जमीन लवकर आणि जास्त प्रमाणात तापते. हवाही जास्त तापते आणि हवेचा दाब कमी राहतो. त्या मानाने समुद्राचे पाणी उशिरा तापते. हवा कमी तापते. त्यामुळे हवेचा दाब जास्त असतो. म्हणून दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे सागरी वारे किंवा खारे वारे असतात. रात्री जमीन लवकर थंड होते. हवेचा दाब जास्त असतो. म्हणून त्यावेळेला भूमीय किंवा मतलई वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. यानंतर हंगामी वारे म्हणजेच मोसमी वारे. जमीन आणि पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात. उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे आणि हिवाळ्यामध्ये जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा, हिवाळा आणि याशिवाय पावसाळा आणि मान्सून परतीचा काळ असे ऋतू होतात. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरचे खारे आणि मतलई वारेच असतात. भारतीय उपखंडावर होणारी बहुतेक वृष्टी ही मोसमी वाऱ्याच्या प्रभावाने होते. हे वारे विषुववृत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. हे नैऋत्य मोसमी वारे आहेत. त्यांना ते बाष्पयुक्त असतात. तर सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत विषुववृत्तालगत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं. त्यामुळे भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहतात. हे आहेत ईशान्य मोसमी वारे. हे कोरडे असतात. आता यानंतर आवर्त म्हणजे काय बघूया. एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो आणि सभोवताली हवेचा दाब जास्त असतो. तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाकडून सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वेगाने वारे वाहतात. या ठिकाणी आवर्ताचा केंद्रभाग एल या अक्षराने दाखवला जातो. आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकते आणि आवर्तांना आपण वादळ किंवा चक्रीवादळ म्हणतो. चक्रीवादळ पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपिन्स या देशांच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळं टायफून म्हणून ओळखली जातात. ती जून ते ऑक्टोबर या महिन्यात निर्माण होतात. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे ती विनाशकारी असतात. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळं म्हणजे हरिकेन्स ही विनाशकारी असतात. प्रत्यावर्त एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो आणि केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेने वाहत असतात. या कालात आकाश निरभ्र असते. वारे कमी वेगाने वाहतात आणि उत्साहवर्धक हवामान असते. प्रत्यावर्ताची स्थिती काही दिवस किंवा एखाद्या आठवड्याची असते. असे प्रत्यावर्त समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होतात. या ठिकाणी प्रत्यावर्ताचा केंद्रभाग एच म्हणजे हाय या अक्षरांनी दाखवतात. हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रकर्षाने जाणवतात.
इथे पावसाचं प्रमाण कमी असतं.